महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डवर आगीमुळे उच्च तापमानाचा परिणाम झाला आहे. अपघातग्रस्त विमानातील दोन्ही रेकॉर्डमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. ज्या देशात हे विमान बनवण्यात आलं आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधीकडून याबाबत माहिती मागवण्यात येत आहे, अशी माहिती एअर ॲक्सिडेंट ब्युरोने दिली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा या पद्धतीने त्याची रचना केलेली असते. मात्र आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत निवेदन करण्यात आले आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले. परंतु AL3 कम्युनिकेशनद्वारे निर्मित डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर AAIB फ्लाईट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला, असं सांगण्यात आलं आहे. तसेच या रेकॉर्डमधील डेटा रिकव्हरीसाठी आता ज्या ठिकाणी विमानाचे उत्पादन केले त्या देशाच्या अधिकृत प्रतिनिधीकडून मदत मागवण्यात आली आहे. कॉकपिट रेकॉर्डरची निर्मिती हनीबेल कंपनीकडून करण्यात आली आहे. त्याबाबत डिटेल्स परीक्षण सुरू आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे कोसळलेल्या लिअरजेट 45च्या दोन्ही फ्लाईट रेकॉर्ड्सना तीव्र उष्णतेमुळे गंभीर नुकसान झालं, ज्यामुळे भारतीय तपास यंत्रणांनी कॉकपिट ऑडिओ डेटा रिकव्हर करण्यासाठी विशेष परदेशी मदत घेणार असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटलं आहे. दरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत 100% संशयाला जागा आहे. ब्लॅक बॉक्स हा विमानाची कितीही वाईटातील वाईट दुर्घटना झाली तरी महत्त्वाचा असतो. आता ब्लॅक बॉक्स बंद पडला असेल तर रोहित पवारांनी जी पावले उचलली ती योग्य आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली आहे. या प्रकरणात सरकार संशयास्पद भूमिका घेते. सरकार यंत्रणांना पाठीशी घालत असल्याचे सकृत दर्शनी दिसते, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.